माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना एसीबीने 6 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। ठेकेदाराकडून काम मंजुरीसाठी लाच मागितली होती आणि एसीबीच्या छाप्यात चव्हाण यांना त्यांच्या भाड्याच्या घरात अटक करण्यात आली आहे। माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात मात्र खळबळ उडाली आहे। नाशिकच्या मुंडेगाव फाटाजवळ कंटेनरने ओव्हरटेक करताना एक कार चिरडली आणि या अपघातात मुंबई अंधेरीमधील 4 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय। गुरुपौर्णिमेनिमित्त दूरदर्शनावरून परतताना हा दुर्दैवी अपघात घडलाय। कंटेनर चालकाला अटक झाली असून पोलीस तपास सुरू आहे। लातूर पोलिसांनी मुंबईहून आणलेले 8 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केलेत आणि गणेश शेंडगे लातूर आणि रणजित जाधव मुंबई या दोघांना अटक केली आणि एक आरोपी फरार झालाय। कारवाई दरम्यान गावठी पिस्तूल देखील जप्त केलेत आणि तपास सुरू आहे। लुधियानाच्या आरती चौकाजवळ सॅकमध्ये 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडलाय। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सॅक टाकून पळ काढला। पोलिसांनी तपास करून महिलेचे सासरचे लोक आजोबा, आजी आणि पती यांना अटक देखील केली आहे। घरेलू वादातून हा खून झालेला आहे आणि याचे तपास सुरू आहे। विलेपार्लेतील जैन मंदिरावरती कारवाई केल्यानंतर बीएमसी अधिकारी नवनाथ घाडगे यांची बदली करण्यात आली होती। आता इंजिनियर युनियनने आयुक्तांकडे मागणी केली आहे की त्यांना पुन्हा के फास्ट विभागात नियुक्त करावं आणि ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे। राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांना 2019 ते 2024 दरम्यान त्यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीबाबत आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे आणि या काळात त्यांची संपत्ती सुमारे 3 कोटींवरून 35 कोटींवरती गेलेली आहे। शिरसाट यांनी यावरती प्रतिक्रिया देताना म्हटले की पैसे कमावणे सोपे आहे पण वापरणं अवघड आहे। त्यांनी ही वाढ त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केल्याचा दावा देखील दिसून आलाय। नोटीसला उत्तर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कल्याणच्या वालधुनी पुलाजवळ रात्री 9:30 वाजता दुचाकी स्वाराने व्यापाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून फरार झालाय आणि 2 लाखांची चोरी पोलिसांकडून तपास सुरू आहे। शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती बीईएसटी बसने ट्रकला धडक दिली आणि या अपघातात 5-6 प्रवासी जखमी झालेत, रुग्णालयात दाखल झालेत। अपघातामुळे वाहतूक कोंडी आणि बस चालक ताब्यात घेतले। सोलापुरात कामगार नेत्यानं आरोप केला की आमदार अभिजित पाटील यांनी बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी केली आणि 10 लाख रुपये घेताना एक जण पोलिसांच्या जाळ्यात देखील अडकलाय। पाटील यांनी आरोप फेटाळलेत आणि पोलीस तपास मात्र सुरू आहे। पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यामध्ये अपलचंद जंगलाजवळ एका बंद कारमध्ये तृणमूल आणि भाजपच्या महिला नेत्या दीपा बनिक अधिकारी यांच्यासह मद्यपानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। स्थानिकांनी पकडल्यानंतर दोघांनी ग्लास पुढच्या सीटवरती सरकवले आणि एका कारमध्ये निघून गेले आणि त्या पक्षातून विरोध देखील झालाय, पण दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये।